नमस्कार. सागर पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आले मेस्ट्रो एज स्कूटर. तिची किक जाम झालेली आहे, पाहू शकता. तर आज आपण आता तिचं काम करणार आहोत. तर प्रथम आपण तिची किक लिव्हर काढून घेऊया. 12चा बोल्ट आहे तो. बोल्ट काढून आपण ती किक लिव्हर बाहेर काढून घेऊया. त्यानंतर या किकचा कव्हरच खूप फिट्ट बसले. स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने कटवून ती आता काढून घेतो. हे पाहू शकता 8चे बोल्ट आहेत कव्हरला. आठचे बोल्ट काढून घेतो. आता बोल्ट काढून झालं की कव्हर आपलं बाहेर निघेल. तर आपले आता सर्व बोल्ट काढून झाले आहेत. कव्हर खूप फिट्ट बसले. स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने कटवून ते काढून घेतो. आता आपला किक कव्हर काढून झालेले. तर आता आपण पाहूया त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर किकच्या गिअरला वरून लॉकसाठी एक पत्र येतो. पत्र्याचे स्क्रू आहे, त्याचे लॉक आहे, ते प्रथम काढून स्क्रू काढून घेतो. फायनली आपलं सर्व खोलून झालेलं आहे, पाहू शकता. तर मित्रांनो, किक जाम होण्याचं कारण हा बघू शकता तुम्ही. हा किकचा गिअर आहे. त्या गिअरच्या याला एक गाळा पडलाय. त्या गाळ्यामध्ये जाऊन तो गिअर अडकत होता, जेणेकरून किक जाम होत होती. त्यानंतर आपले पार्ट मस्तपैकी प्रेशरने धुवून घेतलेले आहेत. हा पाहू शकता, बघा. तर बघू शकता मित्रांनो, हा तुम्ही वेल्डिंग करून गाळा भरून आणलेला आहे. तर आता आपण पुन्हा फिटिंग करून घेऊया. येतो नंतर. मला टाइम भेटत येतो. अरे
फायनली बघू शकता आपलं फिटिंग करून झालेलं आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आता आपला किक बॉक्स आणि किक लिव्हर फिटिंग करून झालेली आहे. तर आता आपण पाहूया आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे की नाही ते. तर आता आपण किक मारून बघणार आहोत किक आपली वर्किंग होते की नाही ते. तर बघू शकता किक आपली वर्किंग होत आहे. गाडी सुद्धा स्टार्ट झालेली आहे. तसंच मित्रांनो, आपली किक जॅम झाले होते, त्या किक जॅमचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.